पैशाच्या बाबतीत ह्या चुका टाळल्या तर पाण्यासारखा पैसा येईल. आजच्या काळात प्रत्येक माणूस पैशासाठी धडपडतो. मेहनत तर सगळेच करतात, पण तरीही काही लोक आर्थिकदृष्ट्या कायम अडचणीत का राहतात? तर काही लोकांना पैसा सहज मिळतो. ह्याचं मुख्य कारण म्हणजे पैशाबाबत केल्या जाणाऱ्या चुका. ह्या चुका वेळेत ओळखून टाळल्या तर पैसा पाण्यासारखा येऊ शकतो. नंबर 1, उत्पन्न आणि खर्च याचा हिशोब न ठेवणे. सर्वात मोठी चूक आहे म्हणजे आपल्याला किती उत्पन्न आहे आणि किती खर्च होतो याचा हिशोब न ठेवणे. अनेक लोक पैसा येतो आणि जातो एवढंच मानतात, पण जो माणूस प्रत्येक रुपयाचा हिशोब ठेवतो तोच पैसा साठवू शकतो. उपाय काय करायचा? दर महिन्याला खर्चाची यादी करा. गरजेचा आणि अनावश्यक खर्च वेगळा करा. नंबर 2, गरजेपेक्षा जास्त खर्च करणे. आज सोशल मीडियामुळे लोक दिखाव्यासाठी खर्च करतात. महागडे कपडे, मोबाईल, गाड्या, पण उत्पन्न तितकं नसताना असा खर्च केल्यास कर्ज वाढतं. तर उपाय काय करायचा? उत्पन्नापेक्षा कमी खर्च करण्याची सवय लावा. गरज आणि हौस यात फरक ओळखा. नंबर 3, बचत न करणे. नंतर बचत करू असं म्हणणारे लोक कधीच बचत करत नाहीत. बचत ही उरलेला पैसा नसून पहिलं प्राधान्य असायला हवं. उत्पन्न मिळताच किमान 20 ते 30% रक्कम बाजूला काढून ठेवा. नंबर 4, गुंतवणूक न समजता करणे. फक्त मित्र, नातेवाईक सांगतात म्हणून गुंतवणूक करणे ही मोठी चूक आहे. अनेक लोक फसवणुकीला बळी पडतात. गुंतवणूक करण्याआधी माहिती घ्या, धोका समजून घ्या आणि दीर्घकालीन विचार करा. नंबर 5, कर्जाचा चुकीचा वापर. कर्ज हे योग्य वापरलं तर फायदेशीर ठरू शकतं, पण हौसेसाठी घेतलेलं कर्ज भविष्यात डोकेदुखी ठरतं. उपाय: फक्त उत्पन्न वाढवणाऱ्या गोष्टींसाठी कर्ज घ्या, जसं की व्यवसाय किंवा शिक्षण. नंबर 6, एकाच उत्पन्नावर अवलंबून राहणे. आजच्या अस्थिर अर्थव्यवस्थेत एकाच नोकरीवर अवलंबून राहणं धोकादायक आहे. उपाय: साईड इन्कमचे मार्ग शोधा. फ्रीलान्सिंग, ऑनलाईन काम, गुंतवणूक अशी कामं करा. नंबर 7, पैशाबद्दल नकारात्मक विचार. पैसा वाईट आहे, श्रीमंत लोक बेईमान असतात असे विचार मनात असतील तर पैसा तुमच्यापासून दूर राहतो. उपाय काय करा? पैशाकडे साधन म्हणून पहा, उद्दिष्ट म्हणून नाही. नंबर 8, स्वतःवर गुंतवणूक न करणे. नवीन कौशल्य शिका. ज्ञान न वाढवता पैसा वाढणार नाही. स्वतःच्या शिक्षणावर, कौशल्यावर आणि आरोग्यावर खर्च करा. नंबर 9, धीर न धरणे. पैसा लगेच मिळावा अशी अपेक्षा ठेवणे ही चूक आहे. संपत्ती तयार होण्यासाठी वेळ लागतो. संयम ठेवा, सातत्य ठेवा. नंबर 10, स्पष्ट आर्थिक ध्येय नसणे. ज्याचं ध्येय स्पष्ट नसतं त्याचा पैसा दिशाहीन होतो. उपाय: 1 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्षाची आर्थिक उद्दिष्ट ठरवा. पैसा येणं ही केवळ नशिबाची गोष्ट नाही, तर शिस्त, योग्य सवयी आणि योग्य विचाराची देणगी आहे. वरील चुका टाळल्या आणि योग्य आर्थिक निर्णय घेतले तर पैसा नक्कीच पाण्यासारखा येऊ लागतो. लहान सुरुवात करा, पण आजच करा, कारण योग्य वेळ कधीच परत येत नाही. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.